जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस स्टेशन अंतर्गत राधाभाई रामचंद्र वाडे यांनी गुन्हा दाखल करून आरोपी यांना सखोल चौकशी न करता जामीन मिळाली कशी, तसेच तोरणमाळ गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तपास अजून गजानन पाटील, काशीराम तोरणाळ, शंकर खिरोडकर हा दारू पिऊन राधाभाई यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून व त्याचा जबाब देऊ नको असा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। कारण दिनांक 16 रोजी राधाभाई यांची जबाब असल्यामुळे आरोपी शिक्षक वर्गातला असल्यामुळे त्याला शिक्षा होईल यासाठी स्थानिक गावगुंडे लावून लोकप्रतिनिधींच्या नावाखाली तसेच पोलीस प्रशासनाला दिशाभूल करून अॅट्रॉसिटीपासून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हे देखील सखोल चौकशी करत नसल्यामुळे आरोपीची जामीन झाली। तसेच ज्या लहान मुलाला शाळेमध्ये जातीवाचक बोलले, महिलेला जातीवाचक बोलल्याला जामीन होणे हे देखील कुठेतरी दुर्दैवी म्हणावे, म्हणून लवकरात लवकर सखोल चौकशी करावी व आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी राधाभाई रामचंद्र वाडे करीत आहेत। नाही म्हणताय ते का तर तुम्ही चमट्याचे मुलं आहे बा, ओ आम्हाला नकोय, तुम्ही मुलाला शिवीगाळ करता, मारता पाठीवर पोटावर, आणि ते म्हणताय की बा तुम्हाला आम्ही पोषण आहार आणि ते काहीच देणार नाही। तुला कधी धमकी दिली का? हो, काय बोलले होते? तू चमट्याचा पोरगा आहे, तू नाही शाळेत याचा नाही, जर तू शाळेत जर दिसला तर तुला मारून टाकू। दादा, तुमची तब्येत काय म्हणते? तब्येत चांगली आहे माझी। मग काय हे कशामुळे झालंय? हा, ते असं शाळेबद्दल मॅटर झालेलं आहे, पण ते जास्त अन्याय करत होते त्या वेळेला। आता आपल्याला काही बोलता येत नाही, म्हटलं तुम्ही करा तुमच्या योगाने, ते करीन ते। आपण साधा माणूस पडतो, बरोबर, आणि ते आपल्याला ना बोलता येईना काही। मग ताई, तुम्हाला काय अपेक्षा आहे आता सांगा बरं? दादा, मला एकच अपेक्षा आहे की माझे मुलं आहे की जे शाळेत जात आहे ना, माझ्याच मुलावर नाही, दुसऱ्या मुलावर सुद्धा कोणाला जातीविरुद्ध अत्याचार झाला नाही पाहिजे, कोणा बाईवर नाही, त्यांना शिवीगाळ करणं आणि बाईवर हात उचलणं हे कधी केलं नाही पाहिजे कोण। मला फक्त न्याय मिळावा आणि त्यांना शिक्षा व्हावी एवढीच अपेक्षा आहे। जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तुम्ही काय करणार? आम्ही उपोषणाला बसणार नाही, मग जीवाचं काय। आलेले पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय अधिकारी यांनी तुम्हाला काय मदत केली? मदत काय, त्यांनी आमचा आले पंचनामा केला आणि ते बोलले की आमची प्रोसेस आम्ही ते करू, पण त्यांना आजपर्यंत 2 महिने होत आहे, पण त्यांना आजपर्यंत आरोपींना अटक केलेलं नाहीये। आज तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळालंय का? नाही मिळालेलं आहे। तुम्हाला काय वाटतं, तुमच्या जीवाला धोका आहे का? आमच्या जीवाला धोका आहे। आम्हाला जर या परिवाराच्या जीवाला काही पण झालं तरी देखील हेच आरोपी जबाबदार राहतील असं त्यांचं खडकून म्हणणं आहे। पुढं काय म्हणायचं आहे? त्या आम्हाला नाही का प्रोटेक्शन हवं आहे, आरोपीपासून आमच्या जीवाला धोका आहे। माझा मुलगा, मी आणि माझे साक्षीदार, माझ्या पुऱ्या परिवाराला धोका आहे। यांना नाही का कडक शिक्षा व्हावी